गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. मराठीमध्ये भाषांतरित श्रीमद भगवद्गीता अध्याय 1. अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रात कौरव व पांडव ह्या दोन्ही पक्षांची सेना युद्ध करण्यासाठी सज्ज उभ्या आहेत. अशा वेळी धृतराष्ट्र म्हणतात की हे संजय, धर्मभूमीवर असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांची सध्या काय परिस्थिती आहे ते मला सांग. युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी आतापर्यंत काय केले? त्यावेळी संजय धृतराष्ट्र यांना सांगतात की युद्धाकरता उत्तम व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणतो की अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्रुमाने खूप मोठी व्यूहरचना केली आहे. ती प्रचंड सेना पहा. या सैन्यात आपल्या शरीरावर भीम याने धारण केलेली खूप मोठी धनुष्य दिसत आहेत. अर्जुनासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युद्धामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्वाचे आहेत त्याबाबत आपण यथायोग्य माहिती करून घ्या. तुमच्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगण्याचा आता प्रयत्न करतो. आपण स्वतः द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा व इतरही माझ्यासाठी आपल्या जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले असून ते युद्धात पारंगत आहेत. भीष्म पितामहांनी राखून ठेवलेले सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य दिसत आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच कोणत्याही परिस्थितीमध्ये भीष्म पितामह यांचे सर्व बाजूनी रक्षण करावे. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंग इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. यानंतर श्वेत अश्व जोडलेल्या उत्तम रथात सवार झालेल्या भगवान श्रीकृष्णाने आणि पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने सुद्धा त्यांच्या जवळ असलेले दिव्य शंख वाजवले. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा आपला शंख वाजवला, तर अर्जुनाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजवला व भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र्य नावाचा आपला मोठा शंख फुंकला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. हे राजन,
श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्रुम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र, महाबाहू सुभद्रा पुत्र अभिमन्यू, या सर्वांनी सर्व बाजूंनी आपले वेगवेगळे शंख वाजविले. त्याचबरोबर आपल्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांच्या छातीवर आपला भार टाकला व महाराज त्यानंतर आपल्या ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले की, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्धांना कमीत कमी व्यवस्थित तरी पाहून घेईन की, मला या युद्धाच्या रणक्षेत्रात कोणाकोणाबरोबर लढायचं आहे व ते लढणे कितपत योग्य आहे तोपर्यंत हा माझा रथ असाच उभा कर. दृष्टबुद्धी असलेल्या दुर्योधनाला युद्धात आपला विजय करणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना सुद्धा मी बघतो. त्यानंतर संजय पुढे म्हणाला की, हे धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले की, हे पृथ्वीपुत्र अर्जुन, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना तू पहा. त्यानंतर अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या आपले काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून त्यावेळी अर्जुन अत्यंत करुण अवस्थेत शोकाकुल होतो व त्यावेळी कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल अवस्थेत जाऊन म्हणतो की, हे कृष्ण, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझ्या शरीराचे सर्व अवयव अगदी गळून जात आहेत. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे, माझे सर्व शरीर रोमांचित झालेले आहे. माझ्या हातून माझं गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. माझं मन सुद्धा अगदी भ्रमिष्ठासारखं झालंय. त्यामुळे यावेळी माझी अवस्था अशी झालेली आहे की मी आता उभा देखील होऊ शकत नाहीये. हे केशवा, मला काहीतरी विपरीत घडल्यासारखं दिसतं आहे. या युद्धात माझ्या सख्यांना व आप्तांना मारून माझं कल्याण होईल असं मला तर अजिबात वाटत नाही. तेव्हा हे श्रीकृष्णा, मला तर आता हे युद्ध लढण्याची अजिबात इच्छा नाही. मला हे राज्य नको की सुखही नको. हे गोविंदा, आम्हाला अशा प्रकारचे राज्य काय करायचे? असे राज्य भोगून जीवन जगून तरी काय उपयोग? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुख इत्यादी अपेक्षित आहे ते हे सर्वजण आपल्या संपत्तीची आणि जीवनाची आशा सोडून आता युद्धात उभे राहिले आहेत. माझे गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त सुद्धा या युद्धभूमीत उभे आहेत. हे मधुसूदना, हे सर्वजण मला मारण्यास उद्युक्त झाले आहेत. तरी किंवा
त्रैलोक्य मिळवण्यासाठी सुद्धा मी या सर्वांना कसे काय मारू शकतो? मग या पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणतं सुख मिळणार आहे? या सर्व लोकांचा जीव घेऊन आम्हाला पापच लागणार आहे, असं मला स्पष्ट दिसतं आहे. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्हाला मारणे योग्य वाटत नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पाप आता जरी दिसत नसले तरी जनार्दना, जर कुळाचा नाश झाला तर त्यातून उत्पन्न होणारा दोष सुद्धा आता स्पष्ट मला दिसत आहे. तेव्हा आम्ही या पापापासून दूर होण्याचा विचार का बरे करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप वाढतच जाते. हे कृष्ण, पाप अधिक वाढल्याने कुळातील कुळाचा नाश झाला तर त्यातून उत्पन्न होणारे दोष सुद्धा आता स्पष्ट दिसत आहेत. तेव्हा आम्ही या पापापासून दूर होण्याचा विचार का बरं करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप वाढतं. हे कृष्ण, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेय. स्त्रिया जर बिघडल्या तर वर्णसंकर सुद्धा उत्पन्न होतो व हा वर्णसंकर कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला सुद्धा नरकातच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादी वंचित झालेले यांचे पितर अधोगतीला जातील. या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म व कुळधर्म अगदी उद्ध्वस्त होऊन जाईल. तेव्हा हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकातच पडून राहावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे बापरे, ही किती दुःखाची बाब आहे की आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला निघायला तयार झालो आहे. खरोखरच हे केवढे मोठे पाप करायला आम्ही उद्युक्त झालो आहोत. मी जर शस्त्ररहित असलो व मला प्रतिकार सुद्धा करता नाही आला तरी चालेल. मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणांगणात ठार मारले तरी ते चालेल. ते मला अधिक कल्याणकारकच होईल. संजय म्हणाला. रणांगणावर दुःखित मनाने उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून आपल्या बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात येऊन बसला. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय आता येथेच संपूर्ण होत आहे. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय येथे समाप्त होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरि कर्ता, हरि कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती.